अष्टवधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की कोणतंही शस्त्र किंवा अस्त्र मानव किंवा पशु तुला मारू शकणार नाहीत. दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला दिला. पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता. मी प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहे. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने थाडकन खांबावर लाथ मारली आणि काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रकट झाले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला. आम्ही पण हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार. मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल, शिकणार, घोड्यावर बसावे लागेल, बसणार, सवंगडी गोळा करावी लागतील. गोळा करणार आहोत साहेब. मग व्हाल तुम्ही नरसिंह. कदाचित एखादा जिवंत राहिला असेल. एक मावळा लाख मावळा. चला.
तस्य विनोले वर्तते तस्य नोपरि